श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. संतांची संगत, नारद मुनीचा अनुभव. आपल्या सर्वांना वाटतंय आपण भक्ती करतोय, एवढं नामस्मरण करतोय, देवांना दिवस रात्र जपतोय, तरीही हा देव माझं का ऐकत नाही. कुठे आपण चुकतोय? नामस्मरणात कुठे चुकतोय? भक्तीत कुठे चुकतोय? ह्यावर एक छोटीशी सुंदर कथा तुमच्यासमोर घेऊन आली आहे. ते शेवटपर्यंत नक्कीच बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या चुका नक्कीच समजतील. हा व्हिडिओ तुमच्यासमोर आला म्हणजे ह्यातून स्वामींना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तर मग चला बघूया ती कथा. एक वेळेस देवर्षी नारद, जे अखंड भगवंताच्या सेवेत गुंतलेले, लोकांना धर्म, भक्ती आणि नामस्मरण यांचे उपदेश देत असत, त्यांना स्वतःच्या भक्तीचा थोडासा गर्व वाटू लागला. त्यांना असं वाटू लागलं की मी इतकं नामस्मरण करतो, इतकी सेवा करतो, माझ्यासारखा खरा भक्त या सृष्टीत दुसरा कोणच नाही. हे विचार त्याच्या मनात जोरात घोळत होते. ते थेट वैकुंठात गेले आणि प्रभू विष्णूंना नम्रतेने म्हणाले, प्रभू, माझ्या एवढा भक्त कोण आहे? मला वाटतं माझ्यासारखी अखंड भक्ती करणारा कुणीच नसेल. विष्णू हसले. ते म्हणाले, नारद, भक्ती केवळ नामस्मरणात नाही, ती जीवनशैलीतही असते. तुला एक काम करावं लागेल. सांगा प्रभू. नारद उत्सुकतेने म्हणाले, शेजारच्या गावात धोंडीराम नावाचा एक शेतकरी आहे. त्याचं निरीक्षण कर, त्यांची भक्ती पहा. नारद थोडे नाराज झाले, पण विष्णूंचा आदेश म्हणून ते निघाले. ते शेतकऱ्याच्या घरी गेले. पहाटे 5 वाजता तो उठला, देवळात गेला, 2 वेळा नारायण नारायण म्हटलं. नंतर दिवसभर शेतात काम करत राहिला. संध्याकाळी परत घरी आला, थोडंसं अन्न घेतलं आणि झोपण्याआधी पुन्हा एकदा नारायण नारायण म्हटलं. नारद म्हणाले, हे काय भक्ती आहे? फक्त 2 वेळा नाम घेतलं. ते वैकुंठात परत गेले आणि विष्णूला सगळं सांगितलं. विष्णूंनी त्यांना एक परात दिली. ती तेलाने भरलेली होती. ते परात नगरभर घेऊन फिर, पण लक्षात ठेव, एक थेंबही सांडायचा नाही. नारद गेले. संपूर्ण लक्ष त्या तेलावर. श्वास रोखून, डोळ्याची हालचाल जपून त्यांनी पूर्ण फेरी केली आणि परतले. विष्णू हसून विचारतात, काय रे नारदा, नगर फिरताना किती वेळा माझं नामस्मरण केलंस? नारद लाजले, प्रभो, लक्ष परातीत होतं, नामस्मरण करायलाच विसरलो. विष्णू म्हणाले, तो शेतकरी दिवसभर कुटुंब, काम, जबाबदाऱ्या सांभाळून देखील 2 वेळा तरी माझं नाव घेतो. तो खरा भक्त. त्याचं जीवन म्हणजे संतांची संगत, कारण तो साधेपणात भक्ती ठेवतो. भाविकांनो, यांचा सारांश असा आहे, संत संगती म्हणजे केवळ संतांची सोबतीत राहणे नव्हे, ती म्हणजे त्यांच्या विचारांचं अनुकरण करणं. ज्यांच्या सहवासात मन निर्मळ होतं, ते आपल्याला आपण कोण आहोत हे जाणवून देतात. जे आपल्या साध्या जीवनातही भक्तीचे दीप प्रज्वलित करतात, त्यांचं संगतीच खरी साधना आहे. जीवनात काम, जबाबदाऱ्या असतील, पण त्यातही जेव्हा आपण अंतःकरणापासून भगवंताची आठवण ठेवतो, तेव्हाच ती भक्ती खरी असते. कारण भक्ती केवळ वेळ मिळाल्यावर देवाची आठवण नव्हे, तर ती वेळ नसतानाही त्यांचं स्मरण करणं. मग समजलं का भाविकांनो, आपण कुठे चुकतोय? ह्यावर लक्ष घाला. मनापासून स्वामींची भक्ती करा, त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा, त्यांच्या वचनांवर चाला. तुमचं कल्याण हे नक्कीच होणार. स्वामींकडे काही मागण्याची गरजही पडणार नाही. त्याआधी ते तुम्हाला सर्व देणार. पण ह्या गोष्टीप्रमाणे वागून बघा. कथा आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. कारण आम्ही आमच्या चॅनलवर स्वामी समर्थ विचार, प्रेरणा, संदेश तसेच मोटिवेशनल व्हिडिओ देखील घेऊन येत असतो. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण त्यामुळे आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.